नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात वाचन वेळ. आज मी तुम्हाला एका अशा पुस्तकाची कथा सांगणार आहे ज्याने लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. हे पुस्तक आहे श्यामची आई. हे सुंदर पुस्तक महान लेखक साने गुरुजी यांनी लिहिले आहे. या पुस्तकात आईचे प्रेम, संस्कार आणि मुलाच्या आयुष्यावर होणारा परिणाम खूप सुंदरपणे दाखवला आहे. या कथेतला मुख्य पात्र आहे श्याम. श्याम एका गरीब कुटुंबात जन्माला येतो. घरची परिस्थिती फार चांगली नसते, पण श्यामची आई खूप प्रेमळ, कष्टाळू आणि संस्कारी स्त्री असते. ती आपल्या मुलांना नेहमी चांगले संस्कार देते. ती त्यांना शिकवते की सत्य बोलावे, प्रामाणिक राहावे आणि इतरांना मदत करावी. गरिबी असूनही ती आपल्या मुलांना चांगले माणूस बनवण्याचा प्रयत्न करते. एकदा श्यामकडून चूक होते. त्याला खूप भीती वाटते की आई त्याला रागवेल, पण आई त्याला रागवण्याऐवजी प्रेमाने समजावते. ती त्याला सांगते, चूक करणे वाईट नाही, पण ती चूक पुन्हा होऊ नये हे महत्त्वाचे आहे. आईचे हे शब्द श्यामच्या मनावर खोल परिणाम करतात. त्याला समजते की आईचे प्रेम आणि तिचे संस्कार आयुष्यात खूप महत्त्वाचे असतात. या पुस्तकातील प्रत्येक प्रसंग आपल्याला एक गोष्ट शिकवतो. आईचे प्रेम हे जगातील सर्वात मोठे प्रेम असते. आई स्वतः कष्ट सहन करते, पण आपल्या मुलांना चांगले आयुष्य देण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच श्यामच्या आयुष्यात आईचे स्थान खूप मोठे आहे. मित्रांनो, श्यामची आई हे पुस्तक आपल्याला शिकवते की आईचे प्रेम आणि तिचे संस्कार माणसाचे संपूर्ण आयुष्य घडवू शकतात. म्हणून आपल्या आईवडिलांचा नेहमी आदर करा आणि त्यांच्यावर प्रेम करा. जर तुम्हाला अशी सुंदर आणि प्रेरणादायी पुस्तकांची माहिती ऐकायला आवडत असेल तर वाचन वेळ चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकाच्या कथेसह. धन्यवाद.